अब की बार भाजपा तडीपार म्हणत उद्धव ठाकरेंनी धारावीतील संयुक्त समाजवादी संमेलनात बोलताना भाजपवर जोरदार टीका केली। मोदींनी जाहीर केलेल्या पॅकेजमधील किती टक्के निधी बिहारला मिळाला? मोदी सरकारकडून फक्त फसवाफसवी सुरू आहे। आम्हीही भूल थापांना फसलो होतो। कामापेक्षा फक्त नाव बदलणे सुरू आहे। मोदींची गॅरंटी म्हणजे केवळ जुमला आहे। विविध योजनांच्या नावाखाली केवळ फसवणूक सुरू आहे, असेही ठाकरे म्हणाले। इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL सुरू होण्यासाठी अवघे काही दिवसच राहिले आहेत। त्यामुळे सध्या क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। 22 मार्चपासून IPLचा 17वा सीझन सुरू होणार आहे। यामध्ये 10 संघ सहभागी होणार आहेत। यावेळी IPL स्टार स्पोर्ट्सवर प्रसारित होणार आहे। या पार्श्वभूमीवर स्टार स्पोर्ट्सने IPLचा एक नवीन प्रोमो शेअर केला आहे। तो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे। सध्या सोशल मीडियावर साऊथ अभिनेता राम चरण आणि त्याची पत्नी उपासना यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे। हा व्हिडिओ पाहून नेटकरी राम चरणचे कौतुक करत आहेत। हा व्हिडिओ अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग फंक्शनसाठी फ्लाईटमधून जामनगरला जात असतानाचा आहे। यामध्ये रामचरण पत्नी उपासनाच्या पायाची मालिश करताना दिसत आहे। यावर आता नेटकरी लाईकचा वर्षाव करत नवरा असावा तर असा अशी कमेंट करत आहेत। छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो कुठल्याही फ्लेक्सवर जाहिरातींवर नसावा हा तमाम शंभू भक्तांचा त्यांच्या भावनांचा अपमान आहे। हा सोहळा नाही तर राजकीय इव्हेंट होता, अशी टीका खासदार अमोल कोल्हे यांनी केली। गेली 334 वर्षे हे स्मारक या ठिकाणी आहे। काही लोक 15 वर्षे या भागाचे खासदार होते। स्वतः अजित पवार 13.5 वर्ष पालकमंत्री होते। त्यावेळी या स्मारकाचे काम का झाले नाही, असा सवालही कोल्हेंनी केला। अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंगच्या कार्यक्रमात आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान हे तीनही एकत्र दिसले। तिघांनी मिळून भन्नाट डान्स केला आहे। तिघांच्या डान्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते सलमान खानच्या मुझसे शादी करोगे सिनेमातील टॉवेल स्टेप करताना दिसतात। नंतर ते आमिर व शाहरुखची सिग्नेचर स्टेप रिक्रिएट करतात। सगळे टाळ्या वाजवताना दिसत आहेत। खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे। त्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। शिंदेंच्या गँगमध्ये गेलेले 90% खासदार हे आमच्या संपर्कात आहेत, मात्र आम्ही कुणालाही पुन्हा घेणार नाही, असे राऊत म्हणाले आहेत। महाराष्ट्रात जे काही केलं आहे त्यामुळे भाजपकडे लढायलाच माणसं नाहीत। महाराष्ट्रातून भाजपच्या तिकिटावरून कोणी लढू इच्छित नाही। अत्यंत गंभीर स्थिती या ठिकाणी आहे, असेही ते म्हणाले। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत। त्यातच नवनीत राणा भाजपमध्ये जाणार अशा चर्चा सुरू आहेत। आता यावर नवनीत राणा यांनी केलेल्या विधानाने खळबळ उडाली आहे। भाजपमध्ये जाण्याबाबत माझी आणि रवी राणांची चर्चा नेहमी सुरू असते। आम्ही योग्य वेळ योग्यच निर्णय घेत असतो, अशा शब्दांत नवनीत राणा यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे। 1.25 वर्ष मी जे भोगते ते कोणी भोगून दाखवावे। रोज आमचे खानदान टीव्हीवर आहे। माझी पोरं पण सोडली नाहीत। त्यांचा काय संबंध आहे या राजकारणाशी? माझ्या नवऱ्याला आणि मुलांना प्रसिद्धी आवडत नाही, अशी खंत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली। आम्हाला काय मजा येते का हे बघताना? कधी कधी मी माझ्या बहिणींना चिडवते। घरातले सगळे पुरुष दाखवतायत, महिलांवर अन्याय होतोय, त्यांचेही फोटो लावा, असेही त्या म्हणाल्या। मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले। फडणवीस यांचा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून माझ्यावर हल्ला करण्याचा डाव आहे। हा प्रयोग संभाजीनगरवरून होणार होता। महिला कार्यकर्त्यांच्या आडून एवढ्या खालच्या दर्जाला जाणे गृहमंत्र्यांचा काम नाही। तुम्हाला हे शोभत नाही, असे जरांगे म्हणाले आहेत। तसेच 8-9 तारखेपर्यंत वाट बघणार आहोत, नंतर आंदोलन करणार, असे ते म्हणाले। मराठा समाजाला फसवण्याचे काम सरकारने केल्याचे लपून राहिले नाही। मतदारांवर डोळा ठेवून असे तकलादू निर्णय घेणे असे उद्योग या सरकारने यापूर्वी केलेत, अशी टीका विजय वडेट्टीवारांनी केली। मराठा समाजाला विनंती आहे की उमेदवार उभे करण्यापेक्षा जो मराठा समाजासाठी आडवा येत आहे त्याला आडवा करण्यासाठी निवडणुकीत मतदान करा। मनातील राग काढण्यासाठी उमेदवार उभे करणे लोकशाहीसाठी योग्य ठरणार नाही, असेही ते म्हणाले।
जर आम्ही एकट्याने लढलो तर आमची लढत भाजपसोबत आहे, असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना अकोल्यातून आपल्या विरोधात निवडणूक लढण्याचे आवाहन दिले आहे। महाविकास आघाडीला वंचितने दिलेल्या प्रस्तावाबाबत अजून काही ठोस निर्णय झाला नाही, त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी देखील स्वबळाची तयारी करायला सुरुवात केली आहे। त्यामुळे वंचित महाविकास आघाडी सोबत जाण्याबाबत संभ्रम आहे। अभिनेत्री यामी गौतमचा आर्टिकल 370 हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे। 23 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला। हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असल्याचे दिसत आहे। या चित्रपटाने आतापर्यंत 47 कोटी रुपयांचा कमाई केली आहे। चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने याची माहिती दिली। तसेच हा चित्रपट लवकरच 50 कोटींचा टप्पा पार करेल असे सांगण्यात येत आहे। पाकिस्तानात निवडणुका पार पडल्या त्यानंतर निवडणूक निकालात अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले। आता अखेर पाकिस्तानात सरकार स्थापन होणार आहे। PMLN नेते शहबाज शरीफ हे पुन्हा पंतप्रधान बनणार आहेत। त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। वंचित महाविकास आघाडीत सहभागी होऊ शकते तशी बोलणी सुरू आहेत, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले। 2 दिवसात तीनही पक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलतील। 5 ते 6 तारखेपर्यंत हा तिढा पूर्ण सुटलेला दिसेल असे मला वाटते, असेही ते म्हणाले। पण वंचित महाविकास आघाडी सोबत येणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। कालच कार्यकर्त्यांना कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होऊ नका असे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले होते। आमदाराला आता मावळे घालतात तसे चिलकत घालून विधान भवनात पाठवले पाहिजे। आजकाल काहीही घडत आहे, हे अबकी बार गोळीबार सरकार आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळेंनी केली। गेल्या आठवड्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधिमंडळ लॉबीत शिंदेगडाचे मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात वाद आणि धक्काबुक्की झाली होती। त्यानंतर हे प्रकरण चांगलेच गाजले। त्यावरूनच आता सुळेंनी सरकारवर जोरदार टीका केली। खासदार सुप्रिया सुळे आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी बारामतीच्या दौऱ्यावर आहेत। या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्या बॅडमिंटन खेळताना दिसल्या। त्यांचा बॅडमिंटन खेळतानाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्या एका तरुणीबरोबर बॅडमिंटन खेळत आहे। त्यानंतर एका लहान मुलाबरोबरही बॅडमिंटन खेळताना सुप्रिया सुळे दिसत आहेत। ॲक्सिस बँकेच्या सहकार्याने फ्लिपकार्टने फ्लिपकार्ट पे नावाने युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस प्लॅटफॉर्म सुरू केले। आता आपल्याला फ्लिपकार्ट ॲपद्वारे आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन पेमेंट करता येणार आहे। फ्लिपकार्टच्या 500 दशलक्षपेक्षा जास्त ग्राहकांसाठी डिजिटल पेमेंटचा पर्याय कंपनीने उपलब्ध करून दिला। सध्या ही सुविधा फक्त अँड्रॉइड ॲपवर सुरू करण्यात आली, लवकरच iOS ॲपवर देखील उपलब्ध होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आज पनवेल, खोपोली, उरण येथे 3 सभा घेणार आहेत। सध्याचे शिंदेगडाचे श्रीरंग बाळणे हे मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत। आता त्यांच्या विरोधात ठाकरेंनी कंबर कसली आहे। अजित पवार गटातून आलेले संजोग वाघेरे यांना ठाकरे गट मावळमधून लोकसभेची उमेदवारी देण्याची शक्यता आहे। भाजपने मावळ लोकसभेच्या जागेवर दावा केला असल्याने महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे। आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे जागा वाटप अंतिम टप्प्यात आले आहे, पण वंचित बहुजन आघाडीशी अद्याप महाविकास आघाडीची युती झाल्या नसल्याचे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे। यावर आता शरद पवारांनी भाष्य केले। वंचित सोबत आल्यास नक्कीच आनंद होईल। आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला 4 ते 5 जागा देणे शक्य आहे, असे शरद पवारांनी म्हटले आहे। यानंतर आता प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेतात पाहावे लागणार आहे। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या राज्यस्तरीय अभियानांतर्गत शासकीय गटात वाशिमच्या साखरा जिल्हा परिषद शाळेने तर खाजगी गटात नाशिकच्या एस्पेलियर हेरिटेज शाळेने प्रथम पारितोषिक पटकावले आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली। तर शासकीय गटात द्वितीय क्रमांक रायगड जिल्ह्यातील हेदवली आणि तृतीय क्रमांक सांगली जिल्ह्यातील घालेवाडी जिल्हा परिषद शाळांनी मिळविला आहे।